हाय फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत पात, कांद्याची पात याची भाजी बनवणार आहोत। तर मी इथं तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये आपण जी पात चिरून घेतली होती आणि ती धुवून पण घेतलेली आहे ती आपण तेलामध्ये टाकणार आहोत आणि छान अशी परतून घेणार आहोत। तेलामध्ये छान अशी पात परतून घ्यायची, खूप मस्त लागते। तर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि मी ह्याच्यामध्ये थोडीशी डाळ आहे त्या अगोदरच पाण्यामध्ये भिजत टाकली होती, त्यामुळे डाळ लवकर शिजते म्हणून मी अगोदरच डाळ भिजू घातली होती आणि ती पण ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत। आणि आता आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊ। थोडीशी हळद पण टाकणार आहोत आपण आणि आता छानपैकी मिक्स करून घेऊन 2 मिनिटे झाकून ठेवायचं आणि आपण नंतर ह्यात थोडंसं पाणी घालून छानपैकी शिजवून घ्यायचं। तुम्ही सुद्धा ही नक्की ट्राय करा, भाकरीसोबत खूप छान लागते। ताजी कांद्याची पात खूप मस्त लागते। तर आपण तिखट टाकलं नव्हतं, मी परत हे तिखट टाकते आणि आता आपण शेंगदाण्याचं कूट सुद्धा ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर बेसन पीठ टाकणार आहोत, त्यामुळे पात जी आहे तिला छान अशी बाइंडिंग पण येते आणि खूप मस्त पण लागते। आता हे सगळं मिक्स करून घेऊन 3-4 मिनिटं आपण याला शिजू देऊया आणि आपली कांद्याची पात रेडी आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, कशी लागते ते सांगा आणि प्लीज चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। ही आमच्या आईनी घरी पिशवी शिवली होती, ब्लाउज पीसची, किती छान आहे ते तुम्ही बघा। आणि टोपी पण शिवली होती, अशी टोपी बाळाला कोण कोण घालते ते नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।